आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपीमध्ये आपण मानसिक आरोग्याच्या समस्या पाहत आहोत. आज आपण भीती किंवा फिअर या विषयावर बोलणार आहोत. भीती म्हणजे धोके किंवा धमक्यांना प्रतिसाद म्हणून उद्भवणारी अप्रिय भावना. भीतीमुळे शारीरिक आणि मानसिक बदल होतात. भीती ही एक मानसिकता किंवा भावना आहे, जी वेगवेगळ्या कारणाने निर्माण होते. भीतीचे 3 प्रकार आहेत. म्हणजे भीती आपल्याला 3 प्रकारे वाटते. एक मृत्यूची भीती, 2 उपजीविकाची भीती आणि 3 भवितव्याची भीती. भीतीचे प्रकार तसे 3 आहेत. एक फोबिया, एखाद्या विशिष्ट गोष्टीची किंवा परिस्थितीची तीव्र तर्कहीन भीती असते. मानसशास्त्रात फोबिया हा एक चिंता विकार मानला जातो. दुसरा आहे सोशल फोबिया, सामाजिक परिस्थितीची भीती असते यामध्ये. तिसरी अँक्झायटी, सतत चिंता वाटणे किंवा भीती वाटणे. हा मानसिक आजार सर्वसामान्य बनू लागत असल्याचे दिसून लागले आहे. भीती वाटल्यावर शारीरिक संकेत कुठले होतात? हृदयाची धडधड वाढते, पोटात गोळा येतो, हाताची थरथर सुरू होते, तोंड कोरडं पडते, मान खाली घालून आवर्त घ्यावं लागते. भीती वाटल्यावर वर्तनात्मक प्रतिक्रिया काय होते? आक्रमक प्रतिसाद चढवणे, धोक्यापासून पळून जाणे, सामान्यतः लढा किंवा फ्लाईट प्रतिसाद म्हणून ओळखले जाते. भीतीमधून बाहेर पडण्यासाठी या गोष्टी नक्की करा. जवळच्या व्यक्तीशी बोला, म्हणजे मनातील भीतीची भावना कमी होईल. लिहून काढा, त्यामुळे मनातील तीव्र विचार कमी होत जातील. आहारात बदल करा. पेरचे फळ, ताजे मासे, सी फूड, चिकन, अंडी, केळी, शेंगदाणे खावेत. हवाबंद डब्यातले अन्नपदार्थ खाऊ नयेत. व्यसनाचे व्यायाम करावेत, म्हणजे श्वसनाचे व्यायाम करावेत. दैनंदिनीपासून थोडे बाजूला व्हा. आरोग्य संगीतामध्ये यम मंत्राचा उच्चार मध्यम स्वरावर करावा. उदाहरणार्थ रामरक्षा म्हणावी. याचा उपयोग अगदी लहान बाळासाठी सुद्धा होतो. तसेच परमेश्वरी, कौशिक ध्वनी म्हणजे भिन्न षड्ज, गोरख कल्याण, अभोगी कानडा इत्यादी रागांच्या सुरावटीने भीतीची भावना थोडी कमी होते असं म्हटलं जाते. धन्यवाद.